शेतकऱ्याला आनंद यासाठी झाला की आता आपल्याला 2-3 दिवस खड्डा खोदायची, चिखल करायची गरज नाही, 2-4 दिवस पाखर हाणायची आपली सोय झाली. ज्या सोन्याच्या मोहरा होत्या त्या गोफणीमध्ये घ्याव्या, बर्गर फिरवा बंद ते गोफण टाकून द्यावे. सगळ्या मोहराच्या होत्या त्या रानमाळ पसरवल्या. त्याच्यातल्या छोट्याशा 2 मोहरा लेकरांनी खेळत खेळत घेतल्या, खिशात घातल्या, गावात आणल्या. गावात आणल्यानंतर असं ते गोट्या खेळता खेळता शेजारचा माणूस त्याच्या लक्षात आलं की गोटी गेली. त्याने जवळ जाऊन पाहिलं, गोटी वेगळी दिसते. त्यांनी त्या पोराला सांगितलं, बाळा याचे मी 10 रुपये देतो. ते म्हणलं, माझ्या बापाने शेतात फेकून दिले नाही. येडपट माणूस 10 रुपये द्यायला लागला. तो दोघांचा संवाद चालू असताना तिसरा माणूस आला, म्हणला मी 100 रुपये देतो. पुन्हा चौथा आला, म्हणला मी 1000 रुपये देतो. तर मोहरीची किंमत लाखात गेली. लाख रुपयापर्यंत जेव्हा त्या मोहराची किंमत गेली त्यावेळेला त्या शेतकऱ्याला पश्चाताप व्हायला लागला. एक मोहर जर लाख रुपयाला किंवा 1.5-2 लाख रुपयाला जात असेल तर माझ्याकडे अख्खा हंडा होता, सोन्याचा हंडा मी रानावनात फेकून दिलाय. दृष्टांत विरोध करून घेऊ नका, त्याच्या मागचा सिद्धांत लक्षात घ्या. सोनं मिळालंय, पण सोनं हे सोनं आहे न कळाल्यामुळे त्याचा उपभोग घेता आला नाही. सोनं नाही मिळालं तरी चालेल, फक्त हे सोनं आहे हे आम्हाला अगोदर कळलं पाहिजे. भागवत नाही ऐकलं तरी चालेल, पण अगोदर भागवताचं महत्व काय आहे, भागवताचं श्रेष्ठत्व काय आहे हे अगोदर आपल्याला अत्यंत कळणं आवश्यक आहे. भागवताचं महात्म्य भागवत ग्रंथांनी गायले यात नवलाची गोष्ट नाही. पुन्हा सांगू, मी स्वतः जर म्हणत असेल मी खूप शहाणा आहे, मी खूप चांगला आहे, याला काही विशेष किंमत नाही. पण दुसरा माणूस जर आपलं वर्णन करत असेल तर समजावं आपण नक्की चांगले आहोत. भागवताचं श्रेष्ठत्व, भागवताचं महात्म्य भागवताने नाही गायलं. भागवत ग्रंथाचं श्रेष्ठत्व, भागवत ग्रंथाचं महत्व भागवत पुराण सोडून दुसऱ्या एका पुराणाने गायलं. त्या पुराणाचं नाव आहे पद्मपुराण. पद्मपुराणामधला जो उत्तरखंडाचा भाग आहे त्या उत्तरखंडातले 10 अध्याय भागवतकाराने भागवतामध्ये घेतले. लक्षात ठेवा, मी शेवटच्या दिवशी प्रश्न विचारत असतो बरं का. मला सवय आहे, शेवटच्या दिवशी मी एक चाचणी घेतो, एक छोटीशी परीक्षा घेतो, त्याच्यामध्ये पास होईल, मार्क घेईल, त्याला मी माझ्यातर्फे बक्षीस देतो. आयोजकांना काही पैसे टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त लक्ष द्या. भागवताची एकूण अध्याय आहे 345. 345 अध्यायामधले 335 अध्याय हे भागवतातले आहेत आणि 10 अध्याय हे पद्मपुराणातले आहेत. त्या 10 अध्यायातले सुरुवातीला 6 अध्याय आहेत आणि नंतर 4 अध्याय आहेत. सुरुवातीच्या 4 अध्यायामध्ये पद्मपुराणाने भागवताचं महात्म्य गायलंय. काय म्हणतं पद्मपुराण ऐका. त्या पद्मपुराणातल्या घेतलेल्या 6 अध्यायाच्या पहिल्या 3 अध्यायामध्ये तिच्या भक्ती आणि तिच्या 2 पुत्रांची अवस्था, तर भक्ती आणि तिच्या 2 मुलांची कथा श्रवण केलेली आहे, निरूपण केलेली आहे. पहिला श्लोक आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. दुसरा श्लोक आहे यं प्रव्रजन्तम अनुपेतम अपेत कृत्यं द्वैपायनं विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विने दुस्तं सर्वभूत हृदयं मणिमाणतोस्मि. तिसरा श्लोक आहे नैमिषे सुतमासे मा विभाद्य महामती. सर्वात पहिल्यांदा कथा जर कुठे सांगितलं तर त्या ठिकाणाचं नाव आहे नैमिषारण्य. आपल्या आयुष्यामध्ये कधी जाताच आलं तर नैमिषारण्याला एकदा तरी वेळ द्या. आणि या नैमिषारण्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कथा झाली त्याच परिसरामध्ये एक स्त्री आहे, त्या स्त्रीचं नाव आहे भक्ती. तिच्या मांडीवरती 2 पुत्र आहेत, 2 मुलं आहेत, दोन्ही बेशुद्ध अवस्थेत आहेत. उजव्या मांडीवर आहे ज्ञान आणि डाव्या मांडीवरती आहे वैराग्य. 2 लेकरं मांडीवर आहेत. 2 लेकरं बेशुद्ध पडल्याच्या नंतर 2 लेकरांची अवस्था पाहिल्यानंतर जगातल्या कोणत्या माईला रड म्हणून सांगावं लागलं. अहो साधं लेकराला ठेच जरी लागली ना त्या लेकराच्या डोळ्यात अश्रू यायच्या अगोदर अश्रू जर कोणाच्या डोळ्यात येत असतात ते माईच्या. माय किती मोठी असते मला पुढेही त्या विषयावर बोलायचं. लेकराचं दुःख मित्र असं म्हणेल, लेकराला लहान असणाऱ्या लेकरांना तर बोलता येत नाही, त्याला भूक लागलेली सांगता येत नाही, पण लेकराला लागलेली भूक लेकराला लागायच्या अगोदर ती त्याच्या आईला लागलेली असते. लेकराची भूक आईला कळते महाराज.
फक्त त्या आईला मालिका बघता बघता वेळ शिल्लक पाहिजे, हे महत्वाचं. आणि ती सख्खी माय असली पाहिजे ना महाराज. नाही तर मालिका बघून मधल्या ऍडव्हर्टाईजच्या वेळामध्ये जर लेकराला पाजत असेल तर त्या माईचं आम्हाला भागवत सांगता येणार नाही. लेकराला लागलेली भूक ही त्याच्या लेकराच्या आईला अगोदर लागलेली असते. बघा तुम्ही, 2 लेकरं मांडीवरती आहेत, 2 बेशुद्ध अवस्थेत आहेत. भक्ती माता रडते. रडत असताना अनेक लोक त्या रस्त्याने जातात, पण कोणी कोणाकडे पाहत नाहीत. या जगाचं दुर्दैव सांगू का, रडणाऱ्या माणसाला तू का रडतोय हे विचारायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो. याला सुद्धा आत्मीयता लागते, अंतकरण भावना विवश लागतं महाराज. बऱ्याच जणांना असं वाटतंय एखाद्या रडणाऱ्या माणसाला जर आपण जाऊन विचारावं तर रिकामा आपल्याला 10-5 रुपयाची झळ लागेल म्हणून सुद्धा माणसं विचारत नाही. रिकामा आपल्या मागे काहीतरी कुटाणा लागेल म्हणून माणसं विचारत नाही. पण तुमचं अंतकरण जर साधुत्वाचं असेल, तुमचं अंतकरण जर भक्ती संप्रदायातलं असेल, तुमच्या अंतकरणामध्ये जर प्रेम असेल, जिव्हाळा असेल, तर रडणारा माणूस ओळखीचा बी नसू द्या, तो आपल्या जातीचा नसू द्या, तो आपल्या गावचाही नसू द्या, रस्त्याला जर एखादा माणूस रडत बिवळत असेल, आपलं अंतकरण जर भावनाशील असेल तर माणसं तिथे 2 मिनिट थांबतात आणि थांबल्याच्या नंतर त्याला काय झाले म्हणून तरी विचारतात. आम्ही पाहतोय महाराज, आमचं दररोज प्रवासी जीवन आहे. दररोज 200, 400, 500 किलोमीटरचा प्रवास आम्ही करतोय. अनेक अपघात आम्ही पाहिलेत आणि 3 ते 4 अपघातातून आम्ही स्वतः वाचलो. जेव्हा अपघातामध्ये पडलं, माझा तामिळनाडूला अपघात झाला होता. वस्तुस्थिती सांगतोय, त्या मदुराईच्या अलीकडे कन्याकुमारीला जात असताना, रामेश्वरम दर्शनाला जात असताना मी माझ्यासोबतची 4 जण, आम्ही रक्तबंबाळ अवस्थेत होतो. एकटा शुद्धीवर मी होतो, माझ्यासोबतचे 3 जण बेशुद्ध होते. पण अशा अवस्थेमध्ये त्यांना उचलून दवाखान्यापर्यंत नेण्याच्या ऐवजी बरीच माणसं फोटो काढून शूटिंग करण्यातच मग्न होती. हात जोडून पाया पडतो तुम्हाला, हात विनंती करतो, एखाद्या माणसाचा जर अपघात झाला ना, फोटो काढण्यापेक्षा त्याला उचलून दवाखान्यात न्या. असेल पाणी किंवा असेल काही आपल्याकडे थोडंसं वस्त्र तर त्याच्या अंगावर टाका. मी तर या मताचा केवळ मंदिरात गेल्यावरच परमार्थ होतो असं नाही, केवळ भागवत कथा ऐकल्यानेच आपली भक्ती होते असं नाही. आपलं आचरण एवढं पवित्र असावं, आपलं जगणं एवढं पवित्र असावं की आपल्याला देवाकडे जायची गरज नाही, तो देव आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शांतीप्रमाण एकनाथ महाराजाला कुणाला गाढवात देव दिसला, कुणाला कुत्र्यात देव दिसला, आम्हाला माणसातला देव कधी दिसणार? रक्ताच्या धारवळ्यामध्ये पडलेली माणसं जेव्हा उचलण्याची आमची हिंमत होत नाही, त्यावेळेला आपल्याला एकच वाटतं की रिकामा पोलिसांचा ससीमेने आपल्या पाठीमागे लागेल, लागू द्या, उद्या एखादी केस होईल, याच्यापेक्षा दुसरं काय होणार? रडणाऱ्या माणसाकडे थांबलं पाहिजे आणि थांबण्याकरता साधूंचं अंतकरण असलं पाहिजे. बरीच माणसं तिथून जात आहेत पण कुणी थांबत नाही. योगायोगाने त्याच रस्त्याने नारद महर्षींचा प्रवास सुरू आहे. नारद महर्षींनी पाहिलं की एक स्त्री आहे, कोण आहे, कुठली आहे माहित नाही, तिचं नाव माहित नाही, जात माहित नाही, गोत्र माहित नाही, वंश कुळ काही माहित नाही, परिचय नाही. पण नारदजींचा चालणारा जो प्रवास होता तो शांत झाला, थोडस थांबले, हळूहळू चालायला लागले. आणि मग ती भक्ती माता नारद महर्षीला म्हणते, काय म्हणते ऐका. भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. भो भो साधो, हे साधो क्षणभर थांबा. मला माहिती आहे लोकांना थांबायला जास्त वेळ नाही, पण तुम्ही साधो दिसताय, थोडं क्षणभर थांबा ना. भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. माझी जी चिंता आहे ती चिंता तुम्ही दूर करा, मला या चिंतेतनं दूर करा. नारद महर्षी थांबलंय. नारद महर्षींच्या लक्षात आलं की हे माऊली आणणं दुःखात आहे, संकटात आहे. त्यावेळेला नारद महर्षीने तिला आपला परिचय विचारला, तू कोण आहेस, का रडतेस? भक्ती मातेने आपला परिचय दिला. सांगते भक्ती माता कोण आहे, सांग ऐका. अहम भक्ती इति ख्याता किमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जर. मी कोण आहे? अहम भक्ती इति ख्याता, मी भक्ती आहे, माझं नाव भक्ती असं म्हटलं नाही. काय म्हणाले? अहम भक्ती इति ख्याता, मी भक्ती या नावाने प्रसिद्ध आहे, लोक मला भक्ती म्हणून ओळखतात. काय सुंदर वाक्य आहे तो.
कधी कधी आम्हाला सुद्धा जर विचारलं ना तुम्ही कोण आहात, आम्ही लगेच सांगतो मी महाराज आहे. अरे वेड्या, मी महाराज आहे म्हणण्यापेक्षा मला लोक महाराज म्हणतात असं जर म्हटलं ना ते थोडंसं पारमार्थिक वाक्य होईल. मी भक्ती आहे. अहो, भक्ती करणारी माणसं एवढी अहंकारी आहे, तर भक्तीने किती अहंकार असायला पाहिजे. पण अहंकार शून्य अवस्था आहे भक्तीची, आणि ती भक्ती माता म्हणते अहम भक्ती इति ख्याता इमो मे तनयो मतो. मी भक्ती या नावाने प्रसिद्ध आहे. हे दोन माझे पुत्र आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. कालयोगाने ही जर्जर झालेली माझी दोन पुत्र आहेत. काही करा नारदजी, माझ्या या दोन ज्ञान आणि वैराग्य या दोन पुत्रांची मूर्छित अवस्था नष्ट करा. नारद महर्षींनी सांगितलं, हे बघ, नक्कीच मी तुला प्रयत्न करेन, पण तू कुठून आली, कशी आली, सांग ना. भक्ती मातेने सांगितलं, नारदजी, माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. उत्पन्ना द्रविडेसाहम. द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला. उत्पन्ना द्रविडेसाहम वृद्धिं कर्नाटके गता. माझा द्रविड देशामध्ये जन्म झाला. कर्नाटकात मी मोठी झाले. उत्पन्ना द्रविडेसाहम वृद्धिं कर्नाटके गता. द्रविड देशामध्ये जन्म झाला म्हणजे आताच दक्षिण भारत. द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये मी मोठी झाले आणि कर्नाटकातून पुढे प्रवास करता करता महाराष्ट्रात आले. उत्पन्ना द्रविडेसाहम वृद्धिं कर्नाटके गता. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गताः. मी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर माझा क्वचित ठिकाणी सन्मान झाला. भक्ती मातेचा सन्मान सगळीकडे नाही. मी स्तुती करत नाही, पण वस्तुस्थिती सांगतोय. तुमच्या या सुंदर अशा पावनभूमीमध्ये आल्यानंतर खरोखर मी स्तुती अजिबात करत नाही. आयुष्यात कधी केली नाही, भविष्यातही करणार नाही. पण वस्तुस्थिती सांगतोय की अंदरसोली ही भूमी भक्ती मातेचा सन्मान करणारी भूमी आहे. हे मी आवर्जून सांगितल्याशिवाय राहणार. आज जो आपण सन्मान केला ना महाराज, आम्ही आल्यानंतर हा आमचा सन्मान नाही, आम्हाला कोणी विचारतंय. आम्ही भागवत सांगतोय, रामायण सांगतोय, ग्रंथ सांगतोय म्हणून आमची किंमत आहे. आल्याबरोबर आमच्या माता मौल्यांनी केलेलं औक्षण, माझ्या त्या दोन चिमुकल्या छोट्या छोट्या कुठे ते आहेत का, त्याने ते किती मस्त ते ते फुलं टाकलेली, प्रत्येकाने दिलेला सन्मान. त्यानंतर आपण ग्रंथाची काढलेली मिरवणूक, मग तो आणलेला रथ. नक्कीच महाराष्ट्रातल्या भक्तीचा सन्मान करणाऱ्या क्वचित ठिकाणामध्ये अंदरसुरू नगरीचं नाव मात्र अग्रगण्य ठिकाणी असल्याशिवाय राहणार नाही. आणि सांगतो आम्हाला सगळ्याच ठिकाणी आमचं असं स्वागत होतंय असं अजिबात नाही. काही काही ठिकाणी आमचं स्वागत सांगू का, आम्ही कधी कधी कीर्तनाला जातो, रात्रीची कीर्तनाची सेवा असते की दुपारची कथा करून गेलो की संध्याकाळचा हरिपाठ संपलेला असतो. भजनी मंडळातले सगळे आमचे कार्यकर्ते जे माणसं असतात सगळे जेवायला पंक्तीला गेलेले असतात, आणि त्यावेळेला मंडपामध्ये सगळी लहान लहान लेकरं खेळत असतात. आणि तेवढ्यामध्ये आमची गाडी गेली किंवा आम्ही त्या मंडपात गेलो, ते लेकरं कसं स्वागत करतात सांगू का आमचं, महाराज आलो रे, इमानदारीनं. हे खोटं नाही महाराज, बऱ्याच गावात आमचं असं सुद्धा स्वागत झालेलं आहे. काही ठिकाणी भक्तीचा अवमान आहे, काही ठिकाणी भक्तीचा सन्मान आहे. बारकाईने पाहत होतो जेव्हा आपली मिरवणूक चालू होती, त्यावेळेला बाजारात किंवा इकडे तिकडे रस्त्याच्या आजूबाजूला असणारी माणसं सुद्धा ग्रंथाकडे पाहून आणि कथाकाराकडे पाहून आदराने नमस्कार करत होते. नक्कीच आपण भक्तीला सन्मान करणारी मंडळी आहात. भक्ती माता सांगते नारदांना, नारदजी, उत्पन्ना द्रविडेसाहम, द्रविड देशात माझा जन्म झाला. वृद्धिं कर्नाटके गता. आणि क्वचित ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माझा सन्मान झाला. क्वचित महाराष्ट्र. आणि पुढे मी फिरता फिरता गुजरातमध्ये गेले आणि गुजरातमध्ये मला वार्धक्य आलं, म्हणजे गुजरातमध्ये मी म्हातारी झाली. भक्ती मातेने आपला हा सगळा परिचय सांगितल्याच्या नंतर नारद महर्षीने भक्ती मातेला सांगितलं, तत्र घोर कलर योगात पाखंडे खंडितांग कहा दुर्बलाहं चिरम याता पुत्राभ्याम तह मंदताम.
माझ्या या दोन पुत्राला पाखंड रोगाने पीडित केलेला आहे, काहीही करा पण मला यातून मुक्त करा. नारद महर्षी भक्तीला सांगतात, हे भक्ती काळजी करू नको, मी तुझं दुःख दूर करतो, पण त्याच्यासाठी मला थोडासा वेळ दे. नारद महर्षी देवाकडे गेले. अन्य देवाने नारदांना एक पर्याय सुचवला. नारदा, भक्ती मातेचं दुःख दूर करण्याकरता तुम्ही तपश्चर्या काही साधना करा. काही दिवसाची साधना नारद महर्षींनी केली आणि नारद महर्षींनी साधना केल्याच्या नंतर नारदांना आकाशवाणी झाली आणि बोध झाला. आणि नारदांना सांगितलं, नारदजी, या दोन ज्ञान आणि वैराग्य पुत्रांना जर मूर्छित अवस्थेतून जर बाहेर काढायचं असेल तर एक पर्याय आहे, तुम्ही श्रीमद भागवताचं श्रवण करायला सांगा. श्रीमद भागवताच्या श्रवणाने या दोन्ही पुत्रांची मूर्छित अवस्था नष्ट होईल. नारदांच्या सूचनेनुसार भक्ती मातेने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आणि भागवत कथेचं श्रवण करता करता ज्ञान आणि वैराग्य या दोन पुत्रांची मूर्छित अवस्था नष्ट झाली. हे वर्णन येते भागवत महात्म्याच्या पद्मपुराणातल्या पहिल्या 3 अध्यायामध्ये. इति पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत महात्म्ये भक्ति कष्ट निवर्तन नाम तृतीयोऽध्यायः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. इथे भक्ती मातेच्या कष्ट निवर्तनाचे 3 अध्याय पूर्ण झाले. लक्षात आलं ना? मूर्छित अवस्था नष्ट झाली. याचं साधर्म्य, त्याची ताकद जर कशामध्ये असेल तर भागवतामध्ये. त्याच्याकडे थोडंसं चिंतन सांगतो. आपण सुद्धा ज्ञान आहोत, आपण सुद्धा वैराग्य आहे. आपली आई भक्ती माता आहे, पण ज्ञान आणि वैराग्य आपण असताना सुद्धा कुठेतरी आपल्याला मूर्छित अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि ही मूर्छित अवस्था बाहेर काढण्याकरता, नष्ट करण्याकरता आपल्या सर्वांना सुद्धा भागवताचं श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिल्या 3 अध्यायामध्ये ही कथा येते आणि 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये भागवत महात्म्याची अतिशय महत्त्वाची कथा, गोकर्ण आख्यानाची कथा सांगून मी आजच्या वाणीला आपल्या आजच्या कथेला पूर्णविराम देणार आहे. बरीच कथाकार मंडळी भागवतामध्ये शेवटच्या दिवशी गोकर्ण सांगतात, पण आमच्या गुरु परंपरेनुसार, आमच्या गुरुजीने ज्या क्रमाने आम्हाला सांगितलं त्यानुसार आम्ही पहिल्या दिवशी गोकर्ण सांगतो. कोण आहे गोकर्ण, कसा आहे गोकर्ण, गोकर्णाची कथा मी आपल्याला सांगतोय. तर पूर्वी 1-2 मिनिट भजन केलं म्हणजे थोडंसं बरं वाटतंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने संकीर्तन करायचं आहे. पुन्हा एकदा माझी विनंती आहे, भजन करत असताना ज्यांना म्हणता येत आहे, ज्यांना स्वर आहे त्यांनी जरूर म्हणायचं, ज्यांना स्वर नाही त्यांनी सुद्धा म्हणायचं, ज्यांना हात आहेत त्यांनी टाळी वाजवायची, ज्यांना नाही त्यांनी अजिबात वाजवायची नाही. तो म्हणाल टाळीचा फायदा काय? टाळी वाजवली की जास्त दिवस जगतोय आणि टाळी नाही वाजवली कोण म्हणलं लवकर मरतोय. तू म्हणाल मरणाचा टाळीचा काय संबंध आहे? सांगेल मला. हातावर हात आदळला की आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित राहतंय. त्याला इंग्रजीमध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणतात. ज्याचं ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम व्यवस्थित आहे त्याचं ब्लड प्रेशर कमी जास्त होत नाही. ज्याचं ब्लड प्रेशर कमी जास्त नाही त्याला बीपी कमी जास्त होण्याचा धोका नाही. आणि ज्याला बीपीचा धोका नाही त्याला अटॅकचा प्रश्नच नाही. आणि ज्याला अटॅक येत नाही त्याचं मरण लवकर काही होत नाही. म्हणून हार्ट अटॅक सारखा आजार जर आपल्याला टाळायचा असेल तर मस्तपैकी मोकळ्या मनाने टाळी वाजवा. आता बसलेल्यापैकी ज्यांना जास्त दिवस जगायची इच्छा आहे त्यांनी टाळी वाजवा. जे अगोदरच सुनेला लेकाला वैतागलेले आहेत त्यांनी मात्र नाही वाजवली तरी चालेल. आता तुमची टाळी कशी वाजली याच्यावरून मी असं ठरवेल. टाळी जर मनातून वाजली तर समजायचं तुम्ही आनंदात आहात. टाळी जर उग जीवावर आल्यासारखी वाजली समजावही कोणाला तरी वैतागलेलं आहे. मस्तपैकी मोकळ्या मनाने मोठ्या प्रेमाने 2 मिनिटांचं संकीर्तन करायचं. सर्वांनी याच्या सहभागी व्हायचं. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदना गोविंदा
से बोलना पड़ेगा, राधे राधे। पहिलाच दिवस आहे, महिला मंडळात आतापासूनच उठायला लागलं, आणखी तर नाचायचे दिवस तर पुढे आहे. ठीक आहे, पुरुष मंडळी दोघं सोडले तर नाही उठले कोणी. माणसं लई लाजतात महाराज, तुम्ही बघेल का. पण ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. आणखी दुसरी माझी, मला वाटतं महिला थोडं इकडच्या हुशार आहे. का उठल्या, उभं गुडघ्याला कळा लागल्या होत्या, थोडस उठल्यावर पाय मोकळे होते म्हणून उठले. खरं की नाही, जाऊ द्या, आनंद बी घेणं होते, गुडघे बी मोकळे होते, कोणी फायदा होते. पुरुष मंडळी आपण थोडं बसलो, तसंही करायचं. आता इथून पुढे भजन सुरू झालं ना, टाळी वाजवायची, टाळीच वाजवता वाजवता थोडस असं डुलायचं. गोविंद डुलण्याचा फायदा सांगतो तुम्हाला, थोडस कमरेला जर आराम मिळतो. बघा तुम्ही प्रयत्न करून बघा. आम्हाला माहित आहे, आता मला एक टेकायला, पण तुम्हाला नाही काही टेकायला. आणि बहुतेक आता आपण सगळ्या सुखसोयी जगणारी माणसं, प्रत्येकाच्या घरी सोफा सेट आहे, लोड आहे, गाडी आहे. पण इथे काही नाही तरी सुद्धा आपण भागवतावर प्रेम आहे, कृष्णकन्हैयावर प्रेम आहे, धर्मावर प्रेम आहे म्हणून आपण बसतोय. कमरेला कळा लागतात, गुडघ्याला कळा लागतात, मला त्याची चांगली कल्पना आहे. थोडस आराम करता करता थोडस असं करता करता हळू कमर मोडून बस, आराम होता. शुकदेवजी भगवान राजा परीक्षितीला जी सुंदर कथा सांगतायत ते भागवत कथा आहे. त्या भागवताचं महात्म्य आपण निरूपण करत आहोत. पहिल्या 3 अध्यायामध्ये भक्तीच्या कष्ट निवर्तनाची कथा आपण श्रवण केली आहे, आणि 4थ्या आणि 5व्या या 2 अध्यायामध्ये गोकर्णाची कथा आहे. कोण आहे गोकर्ण, ऐका. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती एक ब्राह्मण राहतोय. त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. आत्मदेव या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याच्या आत्म्यात देव आहे तो आत्मदेव. एक अर्थ, ज्याचा आत्माच देव झाला तो आत्मदेव, आणि देवच ज्याचा आत्मा आहे तो आत्मदेव. दुसरं, आत्मतत्व आणि देवतत्व दोन्हीच एकत्र करणारं तत्व म्हणजेच आत्मदेव. आणि बारकाईने जर विचार करायला गेलं तर तुम्ही आम्ही सर्वजण आत्मदेवच आहोत. प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये देव आहे ना, प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे. भगवान स्वतः बोलतात, मम मांशो जीव लोके जीव भूत सनातनः. या जगातला, या देशातला प्रत्येक व्यक्ती हा माझा अंश आहे. सर्वा घटी राम देहादेही किंवा सर्वांच्या हृदय दिवशी, कितीतरी ओव्या प्रमाणे सांगता येतील आपल्याला. बारकाईने विचार करायला गेलं तर आपण सुद्धा सर्वजण आत्मदेव आहोत. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती हा ब्राह्मण राहतो, त्यांचं नाव आहे आत्मदेव. तुंग या शब्दाचा अधिकाधिक, भद्रा या शब्दाचा कल्याणकारी. मला असं वाटतं की नदीच्या काठातली माणसं, काठावरची माणसं अधिकाधिक कल्याण करण्यामध्ये तरबेज असतात. आणि असं म्हणतात, नदीच्या काठावरची जर जमीन असेल तर फेकून दिलं तरी उगवून निघते. थोडी खडकाळ जमीन असेल तर कष्ट जास्त करावे लागतात. नदीच्या काठावर जर तुमचा जन्म असेल तर समजा काहीतरी तुम्ही भाग्यवान आहात. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती आत्मदेव राहतोय. आत्मदेव सात्विक आहे, पवित्र आहे. पण योगायोगाने आत्मदेवाचा विवाह ज्या स्त्रीची झाला त्या स्त्रीचं नाव आहे धुंदली. धुंदली या शब्दाचा अर्थ आहे तर्क करणारी बुद्धी, कुतर्क करणारी बुद्धी. एक सांगू, ज्यांच्या जीवनामध्ये सात्विक पत्नी मिळाली त्यांचं जीवन सोन्याचं झालं. ज्यांच्या जीवनामध्ये तार्किक संशयी पत्नी मिळाली, बस त्यांच्यासारखा संसारात दुःख जगात दुसरं कोणाचं नाही. तर्क करणारी बुद्धी, तर्क करणारी, नको त्या गोष्टीवर माणसं तर्क करत राहतात, नको त्या गोष्टीवर संशय घेण्यात. साधं बोलू, थोडं क्षमा मागून थोडं बाहेर जाऊन बोलतो. समजा आपण अंधारातून घरी येतोय, लाईट गेलेली आहे, मोबाईल डिस्चार्ज झाला, आणि येता येता आपला समजा पाय भरलाय.
कशांतरी गाडीने पाय भरला. पाय भरल्यानंतर घरी येईपर्यंत आपल्या मनात एकच विचार, पाय नेमकं कशाने भरला असेल. घरी आलो, मोबाईल डिस्चार्ज आहे, लाईट नाही, इन्व्हर्टर संपलेला आहे, सगळं बॅटरी डिस्चार्ज झाली, काहीच सोय नाही. मनात एकच विचार, पाय नेमकं कशाने भरला असेल, मी शोध काढल्याशिवाय राहणार नाही. जिथे पायाला घाण लागली होती तिथे बोट लावलं, ते गरज आहे का? आता भरला असेल कशाने तरी, पाणी घे, धुवून कामाला लागणार, पण नेमकं कशाने भरला असेल तर्क करणारे होते. भरलाच असेल कसं काय, कशाने भरला असेल. पायाला लागलेली घाण बोटाला लावली, नाकाजवळ आणली, पण नाकाला मेळ बसला नाही, कारण सर्दी झाली. पुन्हा पुन्हा ओढून पाहिलं पण ते मेळ नाही बसला. पण मनातल्या शंका काही जाईना, नेमकं कशाने पाय भरला असेल. आता याच्या पुढे काही जात नाही. आता काही बोट लावून थोडं जिभेला लावायचं. शहाण्या माणसाने कामापेक्षा जास्त तर्क करायचा नाही, जास्त संशय घ्यायचा नाही. पुन्हा सांगतो, ज्यांच्या संसारामध्ये विश्वास आहे त्यांचा संसार आनंदाचा आहे, आणि ज्यांच्या संसारामध्ये संशय आहे त्यांच्यासारखा दुःखी संसार कोणाचाच नाही. तुम्हाला प्रपंच करायचा आहे, नवऱ्याचा पूर्ण विश्वास बायकोवर असावा आणि बायकोचा पूर्ण विश्वास नवऱ्यावर असावा, तर तुमचा प्रपंच सुखाचा आहे. बापाचा पूर्ण विश्वास पोरावर असावा, नाहीतर बापाला 10 मिनिट सुद्धा गल्ला पोराच्या हातात सोडा वाटत नाही. मला काय करतो की काय नाही. बापाचा पोरावर विश्वास नाही, पोराचा बापावर विश्वास नाही, सासूचा सुनेवर विश्वास नाही, सुनेचा सासूवर विश्वास नाही. जर माणसं एकमेकाशी संशय घेत असेल तर तुमचा प्रपंच कधी सुखाचा राहणार नाही. विश्वास असला पाहिजे, तर्क नसावा, शंका नसावी. धुंदली नावाची स्त्री होती. धुंदली मात्र कशातही शंका, कशातही शंका, कशातही तर्क. बघा, तुम्ही एखाद्याने म्हणावं भागवत करावं अशी इच्छा आहे, माणसं जमतील का? धुंदली. मग महाराज सारखी तारीख देतील का? मंडप भेटेल का? म्हणजे ही नको ती बुद्धी. त्याच्यापेक्षा एकच करायचा ना, आपण सगळे मिळून करू, भगवंताचं कार्य तो पूर्ण करून घेणार आहे, हा विश्वास महत्वाचा. कदाचित तुमच्या मनात जर माझ्याविषयी संशय निर्माण झाला असता, मला वाटतं आमच्या अतुलजींची गाडी परिवाराची माझी पहिलीच भेट आहे, आजच पाहिलं आम्ही चेहऱ्याविषयी. मला माहित नाही अंदर कुठं आहे, माणसं कसे, काही माहित नाही. माझा तुमच्यावर 100% विश्वास होता म्हणून मी आलो, आणि तुमचा माझ्यावर 100% विश्वास होता, येणार होता, म्हणून तुम्ही एवढी तयारी केली. कुठल्याही कार्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे. पण धुंदलीच्या मनात सारखं असं कुठं काय होतंय का, तसं कुठं काय होतंय, होईल का नाही, होईल. आतमध्ये सात्विक आहे, पवित्र आहे, पण धुंदली मात्र तर्क करणारी बुद्धी आहे. अनेक दिवस झाले, बरेच दिवस झाले तरी दुर्दैव म्हणा किंवा काय अडचण असेल, त्यांना पुत्र सौख्य नाही, मुलबाळ नव्हतं. योगायोगाने अशी काही साधू संत कीर्तनकार, काही साधू महात्मे आत्मदेवाकडे येत आहेत. मग आत्मदेवाचा त्या साधू सोबत काही संवाद चालला. इकडे कार्यक्रम होता, असा कार्यक्रम होता, असं केलं, इथे धर्म कार्य आहे, असं आहे, असं अनेक संवाद साधता जास्त संवाद झाल्यानंतर आत्मदेवाने आपल्या जीवनातलं दुःख त्या साधूंना सांगायला सुरुवात केली. माझी खास जोडी विनंती आहे तुम्हाला, या जगातला प्रत्येक माणूस दुःखी आहे, फक्त ते दुःख व्यक्त करण्याची जागा आपली महत्वाची आहे. त्या जगात शहाण्या माणसाने आपलं दुःख कोणाला सांगायचंच नाही. सांगायचंच असेल तर एक आई वडिलांना, दुसरं देवाला, तिसरं गुरुला, आणि चौथं साधू संतांना दुःख सांगायचं. बाकी कोणाला सांगायचं? हे माणसाशी विचित्र आहेत महाराज. आपण जेव्हा आपलं दुःख रडून रडून सांगतो ना, आपलं दुःख सांगत असताना ही माणसं सुद्धा आपल्या रडण्यात सहभागी होतात. ही माणसं आपलं दुःख रडून ऐकतात, पण हीच माणसं जेव्हा आपल्यापासून दूर जातात तेव्हा रडून ऐकलेलं दुःख हे हसू हसू समाजाला सांगत असतात. जी माणसं रडून ऐकतात आणि हसून सांगतात अशाच्या समोर व्यक्त होण्यापेक्षा देवाच्या मंदिरात जा, देवाच्या मूर्तीकडे डोळे भरून पहा, देवाला आपल्या जीवनातलं दुःख सांगा. देवा सांगू सुख दुःख एक
सुख दुःख सांगायचं असेल तर देवाला दुःख सांगा, सांगायचं असेल तर आपल्या माईला दुःख सांगा, आपल्या बापाला दुःख सांगा, सांगायचं असेल तर आपल्या गुरुला दुःख सांगा, सांगायचं असेल तर संतांना दुःख सांगा. या उपर दुसरं कोणाला दुःख सांगायचं नाही. आत्मदेवाने आपल्या जीवनातलं दुःख सांगितलं साधूंना महाराज. अनेक दिवस झालं आम्हाला पुत्र सौख्य नाही, आम्हाला मुलबाळ नाही. साधूंनी सांगितलं हे बघ आत्मदेवा, हे सगळं देवाची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा, हा प्रारब्धाचा भाग आहे, पण आमच्या काय हातात आहे, हे धर बाबा हे फळ. झाली साधू संतांची महात्म्याची तर कृपा होऊन जाईल. साधूंनी दिलेलं ते फळ आत्मदेवानी घरी आणलं. आणि लक्षात ठेवा, आम्हाला कथा कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा सांगायच्या नाही, आम्ही अंधश्रद्धा समाजात पसरणारही नाही, पण कुठेतरी काही गोष्टीसाठी संतांची देवाची मायबापाची कृपा लागते. साधूंनी ते फळ दिलेलं आत्मदेवाने आपल्या पत्नीच्या हातात दिलं आणि पत्नीला सांगितलं हे बघ दवाखाना चालूच आहे, ट्रीटमेंट चालूच आहे, सगळं चालूच आहे आपलं, आणि महाराजांनी दिलेलं फळ आहे, सेवन करायला काय हरकत आहे, हे खा, प्रसाद म्हणून सेवन कर. तिचं झालं डोकं चक्र उलट चक्र सुरू. फळानं कुठं काही लेकर होते का? येडबड महाराज लोक काही बी सांगताय, नको ते तर्क करणारी बुद्धी. तिने ते फळ तर खाल्लंच नाही, ते फळ उकिरड्यावर ते फेकून दिलं. आणि तिच्या बहिणीचा मुलगा झाला होता, तो स्वतःचा मुलगा म्हणून सांगितलं, त्याचं नाव आहे दुंदुकार. आणि गायीने ते फळ सेवन केलं, त्या गायीला मनुष्याकृती पुत्र जन्माला आला, त्याचे कान होते गायीसारखे म्हणून त्याचं नाव होतं गो अधिक कर्ण. गो म्हणजे काय, कर्ण म्हणजे कान. कान गायीच्या आकाराचे होते म्हणून त्याचं नाव आहे गोकर्ण. एका पुत्राचं नाव आहे दुंदुकारी, दुसऱ्या पुत्राचं नाव आहे गोकर्ण. हळूहळू ही लहान लहान लेकरं मोठी होत आहेत. गोकर्ण हा धर्माला मानणारा आहे, तर दुंदुकारी हा निधर्मी आहे, अधर्मी आहे. गोकर्ण धर्माने वागणारा आहे, तर तो अधर्माने वागणारा आहे. बघा तुम्ही, एकाच घरात दोन पोरं जन्माला येतात, पण एक मुलगा मात्र देव धर्म संत साधू कथा कीर्तन, दुसरं मात्र हे नाव काढलं की त्याचे तर पायाच्या मुली मस्त काढा जन्माला. बरं ते घराघरात पाहतो आपण. हळूहळू धुंदुकारी गुपचूप गुपचूप घरातल्या चोऱ्या करायला लागला. घरातल्या चोऱ्या करताय हे लेकराच्या चोऱ्या आईच्या लक्षात आल्या. ते सांगू, लेकराचं वाईट वागणं सगळ्यात अगोदर बापाच्या लक्षात येत नाही, पण सगळ्यात अगोदर जर लक्षात येते ते फक्त आईच्या. पण आईने जर त्या वेळेस जर लेकराला टोकलं आणि थांबवलं तर लेकराचे वाईट जिंदगी थांबते. आणि त्यावेळेला जर आईने थोडस आपली माया जागी केली आणि आपल्या उगे काही गोष्टी जाऊ दे असतं लेकर म्हणून जर त्याला क्षमा करत गेला, तर एक दिवस तर ते लेकर फार मोठा गुन्हेगार झाल्याशिवाय राहत नाही. एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये एका चोराला फाशीची शिक्षा झाली. आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर पोलिसांनी त्या चोराला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय? शेवटची इच्छा काय म्हटल्यानंतर त्या चोराने साहेबांना सांगितलं, साहेब माझी एक इच्छा आहे, मला माझ्या आईला एकदा भेटायचं. साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. चोर आहे, अट्टल दरोडेखोर आहे, पण माईवर प्रेम करतोय. माईला बोलावलं, माईला समोर उभं केलं, त्याला सांगितलं तुझ्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे, आईला शेवटचं भेटून घे. त्याच्या जे काय हातकड्या बेड्या होत्या ते सगळ्या सोडल्या, त्याला सोडलं. तो आईच्या जवळ गेला. आईच्या जवळ गेल्यानंतर बसलेल्या सर्व सर्वांना असं वाटत होते आता जाईल, माईच्या पाया पडेल, माईला कडकडून मिठी मारेल, आईच्या गळ्या पडून रडेल, सांगेल आई चुकलो मी म्हणेल, असं वाटलं होतं सर्वांना. पण त्याला सोडल्याबरोबर ते आईच्या जवळ गेलं आणि आईच्या जवळ गेल्याबरोबर आईचा गळा दाबायला लागला, नरड दाबायला लागला. आईचा गळा दाबत असताना त्या पोलिसांनी त्याला ओढून गेले. म्हणजे अगोदर एवढ्या गुन्ह्यात फाशी झाली, आणखी माईला मारतो का? माईला मारतो सांग. त्याने सांगितलं साहेब तुम्हाला माहित नाही, 3 वर्षाचा होतो, ज्युनियर केजीला गेलो होतो, पहिल्या वर्ष आपल्या अंगणवाडीत गेलो होतो, बालवाडीत गेलो होतो, ज्युनियर केजीला होतो, 3-4 वर्षाचा होतो. खेळता खेळता मी शेजारीच्या पोराची थोडीशी पेन्सिल चोरून घरी आणली. घरी आल्याबरोबर आईला सांगितलं आई मी त्याची पेन्सिल चोरून आणली.
त्याच वेळेला जर या माईने एक कानफाटा दिली असतील, सांगितलं असतं खबरदार पुन्हा 80 चोऱ्या करशील तर माझ्याशी गाठ आहे, तर मी चोऱ्या केल्या नसत्या. त्याच वेळेला याच माईने सांगितलं बाळा आज पेन्सिल आणली उद्या पाटी आणली. आणि हळूहळू मी पेन्सिल पाटी चोरता चोरता वह्या पुस्तक चोरायला लागलो, वह्या पुस्तक चोरता चोरता वस्तू चोरायला लागलो, पैसे चोरायला लागलो, घरात गावात चोऱ्या करायला लागलो. याच माईच्या चुकीमुळे मी आज फासावरती जातोय. आई चुकली, लेकरू चुकतंय, म्हणून केवळ जन्म दिला म्हणजे आई होत नसते. शेवटच्या श्वासापर्यंत त्या लेकराची काळजी घेते आणि त्याच्यावर संस्कार करते ना महाराज, तिलाच आई म्हणावं. नाहीतर नुसता जन्म दिला बाळणपण झालं म्हणजे मी आई झाले असं जर कोणाला जर आई म्हणता आलं असतं तर डोके की इतर प्राण्यातल्या जातीमधली माणसं प्राणी सुद्धा जन्म देतात, त्यांना कुणी आई म्हणत नाही. जन्म दिल्याने माय किंवा बाप ठरत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत लेकरावर संस्कार करणे आमचं कर्तव्य आहे. घरातल्या चोऱ्या लक्षात आल्या, थोडे दिवस आईने दुर्लक्ष केलं. हळूहळू गावात छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागल्या. गावातला बोभाटा तक्रारी जेव्हा आई बापाकडे यायला लागल्या तेव्हा माईने बापाला सांगितलं, आत्मदेवाला सांगितलं, मालक आतापर्यंत लपवून ठेवलं पण आपलं लेकरू थोडंसं बिघडले, लक्ष देण्याची गरज आहे. काय झालं? घरात चोऱ्या करत होतं, मला पैसे खर्चायला मागत होतं, मी लागेल तेव्हा पैसे देत होते. पुन्हा एकदा सांगू, तुमच्या लेकराने जर 5 रुपये मागितले तर मी या मताचा, त्यांनी 5 मागितले तर तुम्ही 10 द्या. त्यांनी 10 रुपये मागितले तर तुम्ही त्याला 20 रुपये द्या, माझा विरोध नाही. पण तुम्ही दिलेले 10 रुपये त्यांनी नेमकं कशासाठी खर्च केले हेही पडताळून पहा. द्या तुम्ही पैसे, तुमचे पैसे आहे, तुमची श्रीमंती आहे, पण तुम्ही दिलेले पैसे त्याने नेमकं चॉकलेट बिस्किट खाल्ले का तुम्ही दिलेल्या पैशाचा त्याने मटका खेळला हेही बघणं अत्यंत कर्तव्य आहे. तुम्हाला माहित नाही 5वी 6वीचे लेकर जुगार लावतात आजकाल. इकडचं मला माहित 6वीच्या 5वी 6वीच्या लेकरांना आकडे माहित आहे, डबल काय सिंगल काय नाही काय सगळं काय. मायबापाचं कर्तव्य आहे. पॉकेट म्हणून जेव्हा आम्ही आमच्या लेकराला पैसे देतोय त्यावेळी त्या पैशाचा विनियोग कुठे होतो हेही पडताळणं आमचं कर्तव्य आहे. बापाकडे घराने सांगितल्यानंतर वडिलांनी पोराला जवळ घेतलं, पोराच्या डोक्यावर हात फिरवला आणि धुंदुकारीला सांगितलं, धुंदुकारी बाळा असं वाईट वागणं बरं नव्हे रे बाबा, वाईट वागण्याचा शेवट वाईट होत असतो. आतापर्यंत झालं असेल काही हरकत नाही, आता इथून पुढे मात्र आता तरी पुढे बस मागे झालं ना ठीक आहे, इथून पुढे मात्र तू पवित्र आचरण करायचं, चांगलं वागायचं. बाप डोक्यावर हात फिरवतोय, चित्र डोळ्यासमोर आणा. आत्मदेव मधात आहे, धुंदुकारी समोर आहे, गोकर्ण बाजूला उभा आहे. आत्मदेव म्हणजे बाप लेकराच्या डोक्यावर हात फिरवतोय, पोराला सांगते बाळा वाईट वागणं चांगलं नाही. बाप समजावून सांगतो पण पोरग मात्र बापाकडे गुरगुर करून पाहतो. बापाला उलट बोलतोय, नुसतं उलटच बोलत नाही तर बापाला शिव्या घालतोय. ऐका, जेव्हा मुलगा बापाला शिव्या घालतोय, उलट बोलतोय, त्यावेळेला बाजूला उभा असणारा गोकर्ण वडिलांना याच्या जवळ येतोय आणि वडिलांना सांगतोय, बाबा असारम खलु संसार, हा संसार सगळा मिथ्या आहे, हा संसार सगळा खोटा आहे. आणि बाबा जन्म दिलेलं लेकरू जर तुम्हाला शिव्या देत असेल, तुमचा मुलगा जर तुम्हाला उलट बोलत असेल, तुमचा मुलगा जर तुमचा अपमान करत असेल तर शास्त्र असं सांगतं, ऐकताय ना पुरुष मंडळी, ऐकताय ना, बापाचा अपमान जर पोराने केला, पोरग जर बापाला उलटून बोललं, पोराने जर बापाला शिव्या दिल्या तर शहाण्या बापाने त्या घरात थांबायचं नाही. ऐकताय ना, ऐकताय ना काय म्हटलं मी? पोराने अपमान केला, पोराने शिव्या दिल्या, पोरगा आपल्याकडे डोळे वटारून बघायला लागलं, शहाण्या बापाने दुसऱ्या दिवशी त्या घरात राहायचं, बोला ना, राहायचं नाही. तू म्हणाल कुठं जायचं? जा गंगेच्या तटावर जा, नाही जमलं पंढरपूरला जा, माझा पांडुरंग परमात्मा सांभाळेल तुम्हाला. नाही जमलं आळंदीला जा, माझी माऊली सांभाळेल तुम्हाला. नाही जमलं तर या माझ्याकडे खानापूरला, मी मरेपर्यंत तुम्हाला सांभाळतो. या व्यासगादीवरून तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला मरेपर्यंत सांभाळतो.
काही नाही, भागवतात आलेलं धान्य तुम्हाला शिजून खाऊ घालायचं, भागवताचे आहे तुम्हाला कपडे शिवून द्यायचे, त्याच्यात मला अवघड काय? आणि माझ्याकडे येणारे हजारो हात आहेत महाराज. नुसतं लोकांचं म्हणणं आहे मला काय पाहिजे ते सांगा. पण पोराने अपमान केला, घरात राहायचं. बघू आता शेवटच्या दिवशी किती बाबू माझ्यासोबत येतात. मला माहिती आहे पण येणार नाही, पण शास्त्र असं सांगतं. अहो त्या पोरासाठी आपण एवढे कष्ट करावे, रात्रीचा दिवस करावा, एवढं अहोरात्र आपण कष्ट घ्यावे. त्या पोरांना जर आपल्या कष्टाची जाणीव नसेल आणि ती पोरं जर आपल्याला शिव्या देत असेल, अपमान करत असेल, तर शहाण्या बापाने दुसऱ्या दिवशी आपली वळकटी गुंडाळावी आणि गंगेच्या तटावरती जाऊन रामकृष्ण हरी म्हणत म्हणत देह त्याग करावा. महाराज एक पोरगा अपमान करतोय, दुसरा मुलगा मात्र उद्धाराचा मार्ग सांगतोय. गोकर्णाने जेव्हा वडिलांना सांगितलं बाबा मुलगा अपमान करत असेल तर त्या घरात राहण्यात अर्थ नाही, तुम्ही गंगेच्या तटावर जा. मुलाने सुचवल्याप्रमाणे आत्मदेव तिथून निघून गेले आणि गंगेच्या तटावर जाऊन स्वतःचा उद्धार करून घेतला. आता ऐका, बाप जेव्हा घरातून निघून जातो ना, बाप जेव्हा निघून जातो त्यावेळेला तर मुलाला काय सगळं मोकळं झालं ना. आता पुन्हा एकदा सांगतो, आईच्या धाकापेक्षा बापाचा धाक जरा मोठा असतो. आईला भेट नाही तेवढी लेकर, पण बापाला मात्र तरत लेकर. बाप जेव्हा निघून जातो तेव्हा आईला शिव्या द्यायला लागला, आईला मारहाण करायला लागला. आईच्या अंगावरचे सगळे दागिने विकले. पाहता पाहता धुंदुकारीने घरही विकलं. पाहता पाहता धुंदुकारीने अख्ख्या संसाराचं वाटोळं केलं. एक वाक्य बोलू आपल्याला. पुरातन काळामध्ये, भागवताच्या काळामध्ये माईचे दागिने विकणारा, स्त्रियांना कंगाल करणारा एकच धुंदुकारी होता. सध्याच्या काळात विचार करायला गेलं तर असे हजार धुंदुकारी आहेत महाराज. या धुंदुकारीने कधी बायकोच्या अंगावर दागिना ठेवला नाही, त्या धुंदुकारीने कधी आईच्या अंगावर सुद्धा दागिना ठेवला नाही. बापाने कष्टाने बनवलेलं घर सुद्धा या लोकांनी ठेवलं नाही. या धुंदुकारीला सांभाळणं आणि या धुंदुकारीला थोडस वटणीवर आणणं ही काळाची गरज आहे. काळाच्या प्रवाहामध्ये हा धुंदुकारी 5 वेश्यांच्या मागे लागला. 5 वेश्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. 5 विषयांच्या मागे लागलेला हा धुंदुकारी हळूहळू गावात चोऱ्या करायला लागला. गावात चोऱ्या करता करता राजवाड्यात गेला आणि राजाच्या पत्नीच्या अर्थात राणीचे दागिने चोरून आणले आणि त्या 5 स्त्रियांच्या हातात दिले. 5 स्त्रियांनी ते दागिने पाहिले, अंगावरती चढवले, सुंदर दागिने दिसले आणि त्याच्यातल्या एक जणीने बोलायला सुरुवात केली, एवढे सुंदर दागिने, एवढे चांगले चांगले दागिने राजाच्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणाकडे असू शकत नाही. नक्की लक्षात आलं की हे दागिने त्या राजाच्या पत्नीचे आहेत, राणीचे आहेत आणि त्या 5 जणींचा संवाद सुरू झाला. जर कदाचित राजाला कळलं की आपल्या पत्नीचे दागिने यांच्याकडे आहेत तर राजा आपल्याला जिवंत सोडणार नाही. राजाने चौकशीचा आदेश दिला असणार आणि चोरीचा शोध लागण्याचं सगळ्यात मोठं माध्यम जर कोण असेल तर धुंदुकारी आहे. मग हाच पुरावा का यांचा नष्ट करू, धुंदुकारीलाच नष्ट करू असा विचार केला आणि त्या 5ही जणींनी मिळून जळते निखारे त्याच्या तोंडात मारले आणि त्याचा वध केला. कळलं मला काय सांगायचं ते? आयुष्यभर जी माणसं वाईट वागतात त्यांचा शेवटही वाईट होतो. कालांतराने त्याला पिशाच्य योनीमध्ये जावं लागलं. पिशाच्य योनीमध्ये भावाने पिंडदान आदी करून सगळं केलं तरी सुद्धा उद्धार झाला नाही आणि पिशाच्य योनीमध्ये गेलेला धुंदुकारी आता भावाला धावा करतोय. आता गोकर्णाला म्हणतोय, ए गोकर्ण दादा, जिवंत असताना मी तुला जगू दिलं नाही, जिवंत असताना मी तुला खूप त्रास दिला रे दादा, पण आता पिशाच्य योनीतला त्रास मला सहन होत नाही. काहीही कर पण मला या पिशाच्य योनीतून मुक्त कर. आणि मग गोकर्णाने विचार केला, पिशाच्य योनीतल्या धुंदुकारीचा उद्धार करण्याकरता काय करावं लागेल. आणि त्यावेळेला गोकर्णानं नारदांसारख्या महापुरुषांनी सांगितलं, एकच पर्याय आहे, श्रीमद भागवताचं श्रवण करावं लागेल. 7 दिवसामध्ये पिशाच्य योनीतल्या व्यक्तीचा सुद्धा उद्धार होतो. 7 दिवसात. आणि मग श्रीमद भागवताचं आयोजन गोकर्ण महाराजांनी केलं. गोकर्ण महाराजांनी आयोजन केल्याच्या नंतर त्या आयोजनाला अनेक साधू संत महात्मे आले. पण कथेच्या मंडपामध्ये पिशाच्यांना येता येते का?
कथेच्या मंडपात भूतांना येता येत आहे का? बोला ना बोला ना. भागवताच्या मंडपामध्ये भूत येतात का? तुम्हाला 5G रेंज असेल तर कळलं. मला सांगा, भागवताच्या मंडपात भूत येतात? बोला ना. नाही. भागवताच्या मंडपात कोण येतात? माणसं. म्हणजे भागवताला येणारे माणसं आणि न येणारे मी नाही म्हणलो, तुम्ही म्हणा. भागवताच्या मंडपाकडे पिशाच्यांना किंवा अशा भूतांना इकडे यावं वाटत नाही, मंदिराकडे यावं वाटत नाही, कथा कीर्तनाला यावं वाटत नाही. इथे गर्दीच पाहिजे महाराज. तो का म्हणे येथे पाहिजे जातीचे, आत्मीयता पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. मग अशी माणसं सगळीच मंडपात आला, मग अर्थ काय त्याला? पिशाची योनीतल्या धुंदुकारीला भागवताच्या मंडपात येता येत नाही. त्यावेळेला त्या मंडपाच्या बाजूला बाशाच्या कांड्यामध्ये, वेळूच्या कांड्यामध्ये येऊन धुंदुकारिणी कथा आहे. आणि दर दिवसाला एक कांड तडकावं. 7 दिवसामध्ये 7 प्रकारच्या वासना आहेत. या 7 वासनांची नष्टता म्हणजेच भगवंताची कृपा आहे. 7 दिवसामध्ये 7 वासना नष्ट झाल्या, 7 दिवसामध्ये 7 कांडे तडकले आणि 7व्या दिवशी धुंदुकारीचा उद्धार झाला. म्हणजे वेळूच्या कांड्यामध्ये, बाशामध्ये पिशाच्या योनीतला धुंदुकारी येऊन थांबला होता. तेव्हापासून लोक वेळूचं झाड जिथे आहे तिथे भूत आहे असं म्हणतात महाराज. ऐका, पिशाच्या योनीमधल्या धुंदुकारी जर उद्धार भागवताच्या श्रवणाने होत असेल तर आपल्या पूर्वजांचा, आपल्या वाडवडिलांचा उद्धार नक्कीच भागवताने होतो, हा माझा विश्वास आहे. म्हणून या परिवारांना असं वाटलं की आपल्या वडिलांच्या, आमच्या शेठजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण भागवताचं श्रवण करावं. आणि माझा विश्वास, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ही कथा करतोय, नक्की त्यांचा उद्धार तर झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा त्यांना आपल्या पायाजवळ ठिकाणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा तर उद्धार होणारच होणार, पण त्यांच्यासोबत आपण सर्वजण कथा ऐकणारी मंडळी आहोत. आपला सुद्धा 7 दिवसामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि गोकर्ण मोक्ष आख्यानाच्या कथेला मी पूर्ण विराम देतो. इति पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये गोकर्ण मोक्ष वर्णनम नाम पंचमोऽध्यायः. इथे 5 अध्याय संपले. 6व्या अध्यायामध्ये भागवताचा विधी सांगितलेला आहे. कशा पद्धतीने विधी करावा, कसा काय करावा याची काही नियमावली सांगितलेली आहे. भागवताचं आयोजन करत असताना भागवत कथा कुठे ठेवावी ऐका. तीर्थे वापि वने वापि गृहे वा श्रवणं मतम् विशाला वसुधा यत्र कर्तव्यं तत्कथास्थलं. कथा कुठे करावी? कथा तीर्थावरती करावी. मग कथा वृंदावनला करा, नैमिषारण्याला करा, द्वारकेला करा, जगन्नाथपुरीला करा, रामेश्वरमला करा, तीर्थावरती कथा करावी. दुसरं, तीर्थे वापि वने वापि, कथा जंगलातही करावी. तीर्थे वापि वने वापि. आणखी गृहे वा श्रवणं मतम्, कथा घरात सुद्धा करता येते. पण घरात जर कथा केली, कथेचं आयोजन तर समजा आपल्या घरी केलं असतं तर किती लोक येऊ शकले असतील? किती मोठं घर असलं तर 5, 25, 50, 100. पण जेव्हा असंख्य लोकांना कथेचा लाभ व्हावा म्हणून कथा कुठे ठेवावी? विशाला वसुधा यत्र कर्तव्यं तत्कथास्थलं. विशाल म्हणजे मोकळी पटांगणाची जागा जिथे आहे तिथे कथेचं आयोजन करावं. मला असं वाटतं की हे मी तुम्हाला सांगण्याच्या अगोदरच तुम्ही मोकळ्या जागेत कथा ठेवली. पुन्हा ऐका, कथा जिथे होते आहे तिथे शोधनम मार्जनम भूमिर्लेपनम धातुमंडनम ग्रहोकोण निवेशे, ती जागा शुद्ध व्हावी, तिथे साफसफाई व्हावी, सडा संमार्जन आदी करून व्हावं. कथेचं आयोजन केल्यानंतर अनेक देशाच्या राजांना, पाहुण्या रावळ्यांना सर्वांना निरोप द्यावा. मी माझ्याबद्दलचं काही सांगत नाही, जे लिहिले ते सांगतोय. देशे देशे तथा सेयं वार्तां प्रेषां प्रयन्ततः भविष्यति कथाचात्र आगन्तव्यं कुटुंबिः. देशाच्या राजांना, आता त्या काळात राजव्यवस्था होती राजांना, पण आपण सुद्धा गावगावच्या सरपंचांना, पाटलांना, शेठजींना, व्यापाऱ्यांना, दुकानदारांना सगळ्यांना निरोप द्यावा. पाहुणे रावळे जे कोणी आहेत त्या सगळ्यांना निरोप द्यावा. आणि निरोप देण्याचं काम कथा सुरू होण्याच्या अगोदर. आणि त्यांना काय सांगावं? भविष्यती कथाचात्रम आगंतव्यम कुटुंबी.
भविष्यामध्ये म्हणजे 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर आमच्याकडे कथेचं आयोजन आहे आणि तुम्ही कथेला या. कसं या? आगंतव्य कुटुंबी म्हणजे कसं या? कळलं का नाही? श्लोक हा अवघड नाही संस्कृत. आगंतव्य कुटुंबी म्हणजे कुटुंबा सहित या. उद्यापासून एकट्यानं किंवा एकटीने आयुर्वेद यायचं, एकटीने यायचं नाही, एकट्याने यायचं. पुन्हा सांगू का? येडपट माणसं जोडीनं सिनेमाला जातात. अरे जोडीने सिनेमाला जाऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा जोडीने कथा कीर्तनाला या. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जोडीने नको ते नाचण्याने पाहायला जाण्यापेक्षा, सिनेमाच्या थिएटरमध्ये जाण्यापेक्षा कथा कीर्तनाला जोडीने या. आगंतव्य कुटुंबी म्हणजे पुरुष मंडळी. म्हणून आम्ही भागवताला आरतीसाठी यजमान का बोलवतो? एकट्याला आरती कधीच करू देत नाही. एकट्या स्त्रीला बी नाही, एकट्या पुरुषाला. आता एखाद्या माऊलींचं समजा पतींचं निधन झालं असेल किंवा त्यांचं ठीक आहे अपवादात्मक, पण बहुतेक इथे जोडीला मान आहे, जोडीला मान आहे बरं का. पुरुष मंडळी आज ज्यांच्या बायका आल्या नाही, तुम्हाला मनातून वाईट वाटायला का नाही? आणलं असतं तर बरं झालं असतं, आणलं असतं तर बरं झालं असतं वाटतंय. महिला मंडळ तुम्हाला सुद्धा वाटतंय की दोघं असतो तर आम्ही आरती केली असते. कसं यायचं कथेला? आगंतव्य कुटुंबी, कुटुंबासहित यायचं आहे, एकट्याने यायचं नाही. कथेला आल्याच्या नंतर मात्र ऐका, जी माणसं कथेला येतात, आगंतव्य कुटुंबी येत असताना कसं सांगितलं? सताम समाजो भविता सप्तरात्रम सदुर्लभा. तुम्ही कथेला येत असताना सप्तरात्र म्हणजे 7 रात्री म्हणजे 7 दिवस कथेला या. पण आता काही जणांना वाटत असेल सगळं अवघड आहे, कामाच्या जिम्मेदार, 7 दिवस काही आम्हाला शक्य नाही. आणि मग पुढे ग्रंथकार थोडस सांगतायत, जर जमत नसेल तर कमीत कमी यथावकाश या. ज्यांना 7 दिवस जमत नाही त्यांनी 6 दिवस या. या बघ का, आता पहिला तर दिवस गेला, राहिलेले उद्याचे 6 दिवस या. ज्यांना 6 दिवस जमणार नाही त्यांनी म्हणा 5 दिवस. तुम्हाला 1 दिवसावर कधी याची वाट बघून येत तुम्ही. ज्यांना शक्य आहे त्यांनी 7 दिवस या. ज्यांना शक्यच नसेल त्यांनी 6 दिवस या. ज्यांना खूपच अडचण असेल त्यांनी 5 दिवस या. ज्यांना शक्यच नसेल त्यांनी 4 दिवस तरी या. ज्यांना शक्यच नसेल 2 दिवस तरी या. मी सांगत असतो महाराज, मी ज्यावेळेला एखाद्या घराला एखाद्या नवीन वारकरी झाला तुळशीची माळा गळ्यात घातली ना, त्याला मी सांगत असतो वर्षातल्या 24 एकादशीचा उपवास करायचा. एकादशी धरायचीच, एकादशी आणि सोमवार. नाही सोमवार जमलं तर किमान एकादशी तरी धरायचीच. आणि त्यातल्या त्यात 12 वाऱ्या पंढरपूरच्या करायच्या आम्ही सांगत असतो. एक माणूस माझ्या जवळचा होता, जरा जास्तच ओळखीचा होता. ते म्हणलं महाराज माळ घातलं 12 वाऱ्या कराव्या लागतात. म्हणलं हो. जरा प्रपंचाचा व्यापार काही कमी होतोय का? म्हणलं हो. 12 जमत नसतील तर 4 कर. आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या 4 प्रमुख एकादशी. ते म्हणलं हा जमलं. म्हणलं पुन्हा 5 मिनिट थांबल्यावर म्हणला 4 करावंच लागतात. तुझं म्हणणं काय? आता मला त्याची माय टिकवायची होती, नाही तर लगेच काढली असते. म्हणजे ठीक आहे, तुला जमत नाही का? 2 तरी कर. हा 2 जमत म्हणला. मी म्हणलं एक आषाढी कर, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी किंवा आषाढी कार्तिकी विसरू नका, मज 2 तरी कर. ते म्हणला हा 2 बरं आहे. म्हणला 12चं 2 वर आल्यावर कोणाला बरं वाटणार? पुन्हा 5 मिनिट थांबल्यावर म्हणला 2 कराव्याच लागतात का आता? ठीक आहे, तुला जमत नसेल तर 2 तर 1 तरी कर. एक आषाढी कर किंवा कार्तिक कर. आषाढीला पेरणीची गडबड असते, नाही जमलं तर कार्तिकेला जा. कार्तिकेला काढणीची गडबड असते, त्यावेळेला नाही जमलं तर आषाढी. हा हे जमलं म्हणलं. पुन्हा 5 मिनिट थांबणार म्हणला वारीला पंढरपूरला जावंच लागतंय का आता? पंढरपूरला गेल्याशिवाय वारी कशी होईल? मी म्हणलं आता मला माहित आहे याला जर जावं लागतं म्हणलं हे माळ काढायचं, त्याच्यापेक्षा मला त्याची माळ टिकवायची होती. मी म्हणलं ठीक आहे, तुला पंढरपूरला जाता येत नसेल तर आपल्या गावात अंधरसूरमध्ये महादेवाचं पांडुरंगाचं सगळं एकच आहे. कुठल्याही मंदिरात जा, महादेवाचं दर्शन केलं काय, पांडुरंगाचं दर्शन तर झाली तुझी वारी. हा म्हणला हे बरं आहे. आता 12 एकादशीचं गावातल्या मंदिराला कोणाला बरं वाटणार नाही. पुन्हा 5 मिनिट झाल्यावर म्हणला
याच्यावर काही सोपं तुला ठीक आहे तुला मंदिरात जरी येता येत नसेल तर हरकत नाही. तुझ्या घरात देवाऱ्यात पांडुरंगाची छोटीशी मूर्ती असते, कृष्णाची, पांडुरंगाची, महादेवाची. देवाऱ्यात जा, त्या पांडुरंगाच्या मूर्तीला नमस्कार कर, झाली तुझी वाट. मला हे बरं आहे. पुन्हा 2 मिनिट थांबला पुन्हा म्हणला याच्यापेक्षा सोपं. आता तुला देवाऱ्यापर्यंत जरी जाता येत नसलं तर बैठकीत पांडुरंगाचा फोटो अडकवलेला असतो, त्या फोटोला नमस्कार कर, झाली तुझी वारी. ते म्हणलं ह्याच्यावर सोपं. मी तुझी फाशी घेऊन मर, हे सगळ्यात सोपं आहे. त्या जगण्यालाच काय अर्थ तुला एवढं जर होत नसेल तर, बरोबर का? जसं कमी कमी करून सुद्धा जर होत नसेल तर आपल्या जगण्याला काय अर्थ नाही. 7 रात्रम सदुर्लभ, 7 दिवस या, 7 रात्र या. जमत नसेल तर 6 या, 5 या, 4 या, 3 या, 2 या. जमतच नसेल तर कमीत कमी 1 दिवस तरी या. जमतच नसेल कथेला निदान जेवायला तरी या. चला 7 रात्रम सदुर्लभ, 7 दिवस या. आल्यानंतर मात्र आलेल्या लोकांची राहण्याची आणि आलेल्या लोकांची भोजनाची व्यवस्था मात्र गावकऱ्यांनी आणि आयोजकांनी करायची. हे मात्र ठरलेलं आहे. बाहेरगावची आता गावातली मंडळी जेवायला तुम्ही घरी जाता, उद्या तुम्ही म्हणलं तुमचं जेव्हा म्हणलं कुठं जाऊन हॉटेलवर जाणार. कथेला आलेली असू द्या, अगर ऐकायला आलेली जी बाहेरगावची मंडळी आहे या लोकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था आपण केली पाहिजे. सप्ताह काळामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो उपवास करावा, 7 दिवसाचा उपवास करावा. तुम्ही म्हणाल का उपवास करावा, त्याचं खरं कारण सांगू का? जाऊ द्या उपवासाने देव भेटेल न भेटेल, त्याचं खरं कारण सांगतो. मलमूत्र जयार्थम ही लघ्वाहार सुखावहा. जर जेवण कमी केलं, पाणी कमी पिलं तर कथेमध्ये आपल्याला इंद्रिय त्रास देत नाही, म्हणून तरी उपवास करावा. म्हणून जेवण थोडस कमी असावं, पाणीही थोडस मर्यादित असावं. मग 3 काय 4 तास जरी कथा झाली तरी उठायचं काही टेन्शन नाही. मी आता सांगणार आहे पुढे. कथेला बसल्यानंतर शक्यतो एका आसनावर बसा, एका आसनावर बसा. याचा अर्थ एका आसनावर बसा म्हणजे जिथं आज बसला तिथंच बसायचं. उद्या कुणी आलं तर त्याच्यासोबत भांडण करायचं पण तिथंच बसायचं, असा अर्थ त्याचा नाही. त्याचा अर्थ असा आहे एका आसनावर बसायचं म्हणजे कथेला बसल्यानंतर जर तुम्ही एकदा पद्मासन घातलं तर कथा संपेपर्यंत पद्मासनातच बसा. पद्मासन शक्य नसेल आपण मांडी घालून बसणं हे योग साधनेनुसार सुखासन नावाचं आसन आहे. एकदा मांडी घालून बसलात शक्यतो मांडी मोडू नका. लागलीच कळ तर थोडीशी वर करा, पण एवढी वर करू नका की आम्हाला वर पातेलं ठेवावून खालून जाळ घाला वाटावा एवढी काही मांडीवर करू नका. कथेतून शक्यतो उठूच नका. उठावंच लागलं तर उठा, फक्त दुसऱ्याला चल म्हणू नका. कथेत शक्यतो झोपूच नका. लागली झोप तर जरूर झोपा, तुमच्या पाया पडतो, फक्त घोरू नका. आता तुम्ही घोरायला लागलात की मग आमचं स्वर जाण्याची शक्यता आहे. कथेमध्ये शक्यतो पाणी पिऊच नका. लागतच असेल तहान, जमतच नसेल तर पाणी जरूर प्या, पण पाणी पित असताना आपली व्यवस्था आपण करायची. विनाकारण पाणी आणा म्हणून हे दादागिरी ही पाटीलकी मात्र कोणी करायची नाही. कथा कीर्तन ऐकत असताना आपण मर्यादा पाळली पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. माझा विश्वास आहे की भागवताची कथा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सुंदर कथा आहे महाराज, एवढी सुंदर कथा आहे. तुम्ही जेवढं लक्ष देऊन ऐकाल, जेवढं या भागवतामध्ये लक्ष द्याल, तेवढी भागवताची गोडी तुम्हाला अधिकाधिक पद्धतीने चाखायला मिळेल. कथा ऐकत असताना शक्यतो पायामध्ये चप्पल बूट ठेवून कोणी कथा ऐकू नका. शक्यतो माझं तर म्हणणं असं आहे की मंडपामध्ये जरी आपण चप्पल बूट आणूच नका. ते मंदिराचा परिसर आहे, हे मंदिर म्हणजे आणि पुन्हा सांगतो, जिथे जिथे रामकथा असते तिथे हनुमानजी न बोलावता आलेले असतात. जिथे जिथे भागवत कथा असते तिथे कृष्ण कन्हैयाला बोलवायची गरज नसते. त्या मंडपामध्ये भगवान परमात्मा आलेलेच असतात. ते कधी कोणाच्या रूपामध्ये असतात, कधी प्रत्यक्षात रूपात असतात, कधी तुमच्यासारख्या माणसाच्या रूपामध्ये येऊन बसतात महाराज.
म्हणून लक्षात ठेवा, कथेमध्ये आलेल्या या भगवंताच्या उपस्थितीचा हा मंडप जो आहे तो सुचिरभूत असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. या मंडपाचं पावित्र्य आपण सर्वांनी सांभाळलं पाहिजे. कथेतून शक्यतो मधून कुठून उठून जाऊ नका. कथेचं पावित्र्य सांभाळा. शक्यतो शांत वातावरण आपण दिलं पाहिजे. पुन्हा दुसरी गोष्ट आहे, कथा ही टाइमपास म्हणून नाही. मला वेळ म्हणजे भरपूर आहे, मी रिकामा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलोय, आणि तुम्ही रिकामतेकडे तुम्हाला काही काम नाही म्हणून तुम्ही माझ्याकडे ऐकायला आलात असं अजिबात नाही. या जगातला प्रत्येक व्यक्ती बिझी आहे. एव्हरी पर्सन बिझी मॅन. प्रत्येक व्यक्ती बिझी आहे. फक्त आपण आपला जो वेळ काढलाय तो वेळ मात्र आपल्या सत्कारने लावायचा आहे. तुम्ही काहीतरी ऐकण्यासाठी आलात म्हणजे नक्कीच तुम्हाला भागवत ऐकायला मिळेल. मी काहीतरी सांगायला आलो म्हणून भागवत सोडून दुसरं काही मला सांगायचं नाही. पुन्हा एकदा सांगेन मी आपल्याला, 5-7 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला हसू यावं, बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही बोलणार. तुम्हाला हसू आलं पाहिजे, तुम्हाला बरं वाटलं पाहिजे असं बोलणार नाही. हसू यावं, बरं वाटावं असं बोलणार नाही. पण तुमच्या जीवनाचं हसू होणार नाही आणि तुमच्या जीवनाचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. भागवताची संपूर्ण ओळख तुम्हाला मला करून द्यायची आहे. एकूण 335 अध्याय आहेत. एकूण 18,000 श्लोक आहेत. 4 लोकांनी भागवत सांगितलं. सर्वात पहिल्यांदा भागवत सांगितलं ब्रह्मदेवाने नारदांना. ते चतुश्लोकी भागवत आहे. द्वितीय स्कंदाच्या 90व्या अध्यायाच्या 32व्या क्रमांकापासूनचे जे 4 श्लोक आहेत ते मूळ चतुश्लोकी भागवत आहे. ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं. ते चतुश्लोकी भागवत नारद महर्षीने व्यासांना सांगितलं. ते चतुश्लोकी भागवत व्यासाने निरूपण करत असताना 18,000 श्लोकामध्ये लिहिलं. ते चतुश्लोकी भागवत व्यास महर्षींनी शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितलं. तेच भागवत सूत मुनीने शौनकांना सांगितलं. अशी ही भागवताची सुंदर रचना आहे आणि तेच सुंदर भागवत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एक करा, सांगणारे शुकाचार्य होते, ऐकणारे परीक्षित होते. त्या काळामध्ये ऐकणारे परीक्षित होते, सांगणारे शुकाचार्य होते. सध्याच्या काळामध्ये माझ्या समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती हा परीक्षित आहे. तुमच्या दृष्टीने मी शुकाचार्य आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्या दृष्टीने माझ्या समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती, चाहे तो लहान असो मोठा असो, चाहे तो स्त्री असो की पुरुष असो, चाहे तो ओळखीचा असो की ओळखीचा नसो, माझ्या समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती परीक्षित आहे. परीक्षित महाराजांचा जर 7 दिवसामध्ये उद्धार झाला असेल तर तुमचा आमचा सुद्धा 7 दिवसामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आणि याच ठिकाणी आजच्या वाणीला पूर्णविराम देतो आहे. थोडासा उशीर झाला असल्या कारणाने आज आपण वेळ पुढे गेलेली आहे. पत्रिकेमध्ये आपल्या नियोजनानुसार 6 ते 9 ची वेळ आहे, पण थोडासा काही बदल करायचा असेल तर आताच सांगा. किती वाजता सुरू करायचं उद्या? 7:15. 7 ते 10 वाजतील पुढे, चालेल का 7ला सुरू करूया? ठीक आहे. 6:15 6:30 पावणे 7ला सगळी तयारी होईल. 7 वाजता प्रत्यक्षात कथेला सुरुवात होईल. 7 ते 10 पर्यंत कथा चालेल. चालेल ना सगळ्यांच्या परवानगी? चालेल ना? 7 वाजता कथा सुरू होईल. तुम्ही बरोबर 9:30ला या. काय झालं? चुकलं का? 7ला कथा सुरू होईल तर 2-5 मिनिट थोडस अगोदर या. कथेची मर्यादा अशी आहे, मी आहे म्हणून नाही, कथेची मर्यादा अशी आहे, विद्यार्थ्यांनी अगोदर वर्गात बसावं, शिक्षकांनी नंतर यावं, तसं ऐकणाऱ्या श्रोत्यांनी अगोदर मंडपात यावं. आणि आलेला जो कोणी वक्ता असेल, आज या गादीवर मी आहे म्हणून सांगत नाही, उद्या कोणी आमचे महाराज मंडळी असे वक्ते असेल, जो कोणी कथाकार असेल तो कथाकार येण्याच्या आत आपण कथेच्या मंडपात उपस्थित राहावं. आज पहिल्याच दिवशी जवळपास मंडप 70 ते 80% भरला. आता गाडे परिवाराची आमच्या लोकांची स्पर्धा आहे. आम्ही संख्या वाढवत राहणार, तुम्हाला मंडप वाढवत राहावं लागणार. बघू आता कोण जिंकते ते. पुरुष आणि स्त्रियांनी उद्यापासून येत असताना एका व्यक्तीने आपल्या सोबत फक्त आपले 5-5 लोक सोबत आणायचे. तुम्हाला कसे? ऐका. एक तंबाखू खाणारा माणूस आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी 50 शिष्य तयार करतो. चुकीचं बोलतो मी? तंबाखू खाणारा हळूच म्हणतो, एकदा खाऊन तर बघ, तू घेऊ नको, माझ्या जवळची देतो पण खाऊन तर बघ, लई मजा असते, याच्याशिवाय जागरणच होत नाही, याच्याशिवाय भागवतच ऐकता येत नाही, असं नाही म्हणत म्हणा. किंवा असं पटवून स्वतःच्या जवळचा खर्च करून एक तंबाखू खाणारा माणूस आपल्या आयुष्यामध्ये
कमीत कमी 50 लोकांना तरी तंबाखू खायला शिकवतो, बरोबर? त्याच्या पुढे सांगतो, एक दारू पिणारा माणूस, मी पुढे अजिबात बोलणार नाही, एक दारू पिणारा माणूस आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी 50 तरी बेवडे तयार केल्याशिवाय राहत नाही. कमीत कमी 50 लोकांना स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून पाचतो का नाही? मग ती माणसं जर आपला खर्च करून जर दारू प्यायला शिकवत असतील तर नक्कीच आपल्यापेक्षा ते बरे आहेत. त्यांची संख्या वाढवायला ते बरी आहेत ना महाराज, संख्या वाढवत आहेत, त्यांचे तंबाखू खाणाऱ्यांची दारू पिणाऱ्यांची संख्या वाढवत आहे. फक्त तसं तुम्ही म्हणायचं, तुला चालता येत नसेल तर वाटल्यास मी माझ्या मोटरसायकलवर येतो, लागू द्या 2-5 रुपये, चल जमत नसेल तर मी हाताला धरून येतो, वाटल्यास येताना अंधार पडेल असं वाटत असेल तर मी सोडतो, असं काहीतरी म्हणा. आणि असे स्वतःला झळ लावून घ्या. आणि एका माणसाने उद्या 2-2, 4-4, 5-5 माणसं जर वाढवली तर माझा विश्वास आहे की या मंडपामध्ये उद्याच जागा पुरणार नाही. आज अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपण ही शोभायात्रा समापन केलेली आहे. भरपूर मंडळी सहभागी झाली होती. जवळपास 5 वाजल्यापासून आपण या शोभायात्रेत आहोत, म्हणजे 1.5-2 तास आपण चालत आलो आणि जवळपास 3-3.5 तास तुम्ही बसलेत. तुम्हाला झोपायचंय का नाही? म्हणा ना आता बस झाली म्हणून तर द्यायचंय. आणि याच ठिकाणी थांबतो. आजच्या वाणीला पूर्वविराम देतो. 2 मिनिटाचं संकीर्तन होईल. तोपर्यंत संयोजक मंडळी, आरतीचे यजमान काही सूचना असतील तर ते सांगतील. एक माईक त्यांच्याकडे द्या. 2 मिनिटाचं भजन होईल आणि त्यानंतर लगेच आरतीला सुरुवात होईल. सांगा कोण कोण नावे आहेत, यजमानांची नावे असतील तर सांगा, त्यांना माईक द्या. जय जय ज्ञानेश्वर माहुली, 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 यांच्या या पुण्यभूमीत भगवान नागेश्वराच्या सानिध्यात श्री विलास शेटगाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणेनिमित्त भागवताचार्य हरिभक्तपारायण प्रशांत महाराज खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथा भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत व आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भागवत कथेला प्रारंभ झाला. प्रशांत महाराजांनी भक्तीचा प्रवास पहिल्या दिवशी सुरुवात केला आणि त्याच्या आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहोत. आजच्या आरतीची जी मालिका आहे मी त्यांचा नामोल्लेख करतो. आणि नाव जरी आम्ही पुरुषांचं घेतलं तरी आमच्यात सर्व ताईंनी काळजीपूर्वक उठायचंय. आणि आजच्या कथेची मानकरी अंदरसूरच्या प्रथम नागरिक तथा अंदरसूर ग्रामपालिकेच्या सरपंच सन्माननीय खैनारताई, त्याचबरोबर योगी भाऊ खैनार, तसेच अंदरसूर येथील प्रगतशील शेतकरी तथा आमचे मित्र सन्माननीय उज्ज्वल भाऊ जाधव, तसेच नरेंद्र भाऊ सोनवणे, मी ज्यांचं नामोल्लेख करतो. कृपया आपल्याला विनंती आहे की आपण आरतीसाठी या ठिकाणी यावं. त्याचबरोबर शिवभाऊ मेहकर, तसेच अशोका वायरचे संचालक सन्माननीय अशोकभाऊ काळे, त्याचबरोबर ज्येष्ठ कांदा व्यापारी सन्माननीय सुनील शेठ अट्टर, राहुल शेठ दायमा, त्या ठिकाणी वीरशिव
सन्माननीय शिवभाऊ खडके, किराणा व्यापारी सन्माननीय प्रवीणभाऊ धुमाळ, विघ्नेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री योगेश भाऊ सुराडे, रामलिंग भाऊ जंगम, विघ्नेश्वर चहाचे संचालक सन्माननीय पांडुरंग भाऊ खानदेशी, गौरव फर्निचरचे संचालक गौरव भाऊ कासार, ज्येष्ठ व्यापारी सन्माननीय श्री बाळूशेठ धुमाळ, त्याचबरोबर LICचे आमचे सहकारी राजूअप्पा हगवणे, आमचे स्नेही सुधाकर भाऊ धुमाळ, रवी अप्पा गाढे, त्र्यंबकाप्पा साखरे या सर्वांना विनंती, तसेच आमचे स्नेही तथा कांदा व्यापारी स्वप्नील भाऊ धुमाळ, सर्व मान्यवरांना विनंती की कृपा आपण या ठिकाणी आरतीसाठी यावं. त्याचबरोबर गाडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आमचे सहकारी मित्र राहुल शेठ गाडे, आपणाला उभे राहताना विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचाकडे यावं. सन्माननीय श्री राहुल शेठ गाडे या सर्व मंडळी पुढे या. गोलाकृती उभी राहा, अर्धगोलाकृती म्हणजे सर्वांना जागा मिळेल. या या महिला मंडळ दादांनी पुढे या. सर्वांकडे आरतीची ताट द्या. करुणा संसार सार सदा बसंत हृदया भव थोडा मोठा राऊंड करा म्हणजे सर्वांना सर्व जाईल असेल. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुकमुनी परम भावी नाना परी
सदयिते इति मंत्र पुष्पांजलि वरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव रामनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की आज के आनंद की जय। यजमान मंडळी फक्त ग्रंथ दर्शनासाठी वर येऊ शकता। बाकीची मंडळी आजची कथा संपली, उद्या